IPL ने आपल्या 17 वर्षाच्या इतिहासात वर्षानुवर्ष अनेक वाद पाहिले। 3 दिवसानंतर IPL 2025 ला सुरुवात ईडन गार्डन मध्ये गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या संघाने होणार आहे। अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे IPLच्या इतिहासातील सर्वात मोठ्या काही वादांबद्दल सांगणार आहोत। 2012 मध्ये IPLच्या 5व्या हंगामात गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने 5 प्रयत्नांमध्ये त्यांचे पहिले IPL विजेतेपद जिंकलं होतं। चेपॉक येथे झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता। अशा प्रकारे कर्णधार MS धोनी विजेतेपदांची हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी वंचित राहिला होता। दरम्यान त्या हंगामात KKRचा सहमालक शाहरुख खानने 16 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या त्याच्या संघाच्या सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमवर सुरक्षा कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद घातला होता। गंभीरच्या नेतृत्वाखालील संघाने तो सामना 32 धावांनी जिंकला होता। स्टेडियमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेली झटपट यामुळे बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला वानखेडे स्टेडियमवर 5 वर्षाच्या बंदीला सामोरं जावं लागलं होतं। विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघेही आक्रमक वृत्तीचे खेळाडू आहेत। त्यांच्या शानदार कारकिर्दीत दोघांचंही अनेक वेळा एकमेकांशी भांडण झालंय। पहिली घटना 2013 मध्ये चिन्नास्वामी येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या तत्कालीन गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सच्या विरुद्धच्या घरच्या सामन्याद्वारे घडली होती। RCBच्या 155 धावांच्या पाठलागात 27 चेंडूत 35 धावा करून कोहली बाद झाल्यानंतर लगेचच त्याने KKRचा कर्णधार गंभीरशी शाब्दिक युद्ध केलं आणि नंतर डग आउट मध्ये तो परतला होता। एका दशकानंतर कोहली पुन्हा एकदा गंभीरला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या RCBच्या सामन्यात भेटला। त्यावेळी गौतम गंभीर हा LSGचा कोच होता। त्या दरम्यान अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक मुळे गंभीर आणि कोहलीमध्ये पुन्हा एकदा वाद झाला होता। 6व्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या 3 क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या कुप्रसिद्ध स्पॉट फिक्सिंगचा घोटाळा घडला होता। IPLच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे। 15 मे रोजी वानखेडे स्टेडियम येथे मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध सामन्यानंतर स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली श्रीशांतला दिल्ली पोलिसांनी RR संघातील सहकारी अजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांच्यासह त्यांना अटक केली होती। दिग्गज कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज धोनी हा अत्यंत दबावाच्या परिस्थितीतही त्याच्या शांत वर्तनासाठी ओळखला जातो। IPL दरम्यान काही वेळा धोनीने मैदानावर आपला संताप व्यक्त केला होता। त्यापैकी एक प्रसंग जयपूरमध्ये RR विरुद्ध CSKच्या सामन्यादरम्यान MS धोनी डग आउट मधून मैदानात आला होता। राजस्थानने दिलेल्या 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या शेवटच्या षटकातील 3ऱ्या चेंडूवर धोनी बाद झाला होता। पण बेन स्टोकने टाकलेल्या फुल टॉसला सुरुवातीला पंचांनी कंबरपेक्षा उंचावलेल्या नो बॉल दिल्याने तो धोनी संतापाने मैदानात परतला, परंतु स्क्वेअर लेग पंचांनी तो रद्द केला। दरम्यान कॅप्टन कूलला त्याच्या आक्रमक वृत्तीबद्दल त्याच्या सामना फीसच्या 50% त्याला दंड भरावा लागला होता। IPL मधील सर्वात मोठा वाद 2008च्या पहिल्या हंगामात घडला होता। 25 एप्रिल रोजी मोहालीमध्ये जेव्हा पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा 66 धावांनी पराभव केला, त्यावेळी PBKSचा वेगवान गोलंदाज S श्रीकांतला MI कर्णधार हरभजन सिंगने थप्पड मारल्यानंतर तो रडताना दिसला होता। वेगवान गोलंदाज श्रीशांतला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना त्रास देण्याची सवय होती आणि हरभजन त्याच्या या कृत्याने चिडला आणि त्याने त्याला थप्पड मारली। नंतर हरभजनने या घटनेबद्दल माफी देखील मागितली होती। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।